मला तो आत्ताच्या आता माझ्यासमोर हवा आहे. अरे मला कुणाचं काही ऐकायचं नाही. मला फक्त राम पाटकरचं नाव आहे. आणि जर का तो मला मिळाला नाही तर लक्षात ठेवा, तुमच्या मानेवर तलवार चालवल्याशिवाय राहणार नाही. राम पटवर्धन हा माझ्या मार्गातील सर्वात मोठा काटा आहे. योग्य वेळी याला निष्कामून नाही केला ना तर हा माझ्याच पायात राहिल्याशिवाय राहणार नाही. राम पटवर्धन, अरे तू माझ्या सुद्धा स्वप्नांची राख रांगोळी केलीस ना, तर मी आता तुझी राख करून अशी पाण्यात करणार आहे. आम्ही तुमचा उपयोग पाडलाय म्हणून आलोय मी या हराम खोराला हराम का बिल्ला निघा पुढे साऱ्यांना पुढच्याची जात तुमची. अरे अरे पुढच्यासाठी जशी गोष्टी आडे घालतात ना, आणि मग तो पुढला त्याच घरी जागा घालतोय आणि हाडे घालणाऱ्या माणसाच्या मागे मागे फिरतोय. आणि अरे अरे तोच प्रकार तुमचे. आणि सारा तुम्हाला हराम का बिल्ला म्हणते. मुकाट्याने सांगा तुला इथं कशासाठी आणलंय. अरे अरे मर्दाच्या बच्चे आहे मी, तुमच्यासारखा भागूबाई नाही. अरे तुला आता कळणारच आहे आम्ही तुला इथं कशासाठी आणलंय म्हणून. कर तू क्या इसका खेल खेलता. अरे मेरे सारा खेल तो अभी शुरू करना है. विक्रम काय आहे ते मुद्द्याचे बोला. अरे माझा मुद्दा तुला माहित नाही ना, मला काय हवं आहे ते. अरे तू जिला माय म्हणतोस ना, ती तुझी 5 एकर शेती तू माझ्या नावाने करून दिली की माझा मुद्दा कुठं. विक्रम माझ्या प्राण गेला तरी चालेल, पण हरण थोडा त्या शेतात तुला पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही. अरे चल माझ्या अरे मग माझ्या कर्जाचं काय. अरे माझ्या कर्ज कोण देणार, तू का तुझा बाप. अरे पुन्हा एक वेळ विचार करण्याची संधी देतो तुला. अरे मीच देणार, तुझा एक फुटा सुद्धा ठेवणार नाही मी. अरे अरे हरामाच्या खाण्याला माणसं नाही आम्ही. हा पण त्यासाठी तुला थांबावं लागेल. साहेब याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. हा राम पटवर्धन म्हणजे आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा काळा दगड आहे. संन्यास आलेला फोन पडल्याने अरे कुणाच्या मायाची लायकी आहे माझ्या अंगाला हात लावायची. बोलायचं नाही का एवढीच लाज वाटते ना तुला. पण घाल की पैसा आणि हो बोलायचं. अरे पैसे नाही ना तुझ्याकडे, मग आपल्या बायकोला गाण ठेवलं विक्रमशेठकडे. अरे माझी बायको काय रस्त्यावर पडली आहे का रे. अरे ती माझ्या घरची लक्ष्मी आणि तिच्या अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिला रे. आरोपचे मुद्दा झाल्या येता करून तर बघ, मग बघ मी काय काय करते. अरे एवढा हळकू नकोस तू. काय वाईट बोलला रे तो, खरं तेच बोलला ना. अरे एवढी जाग होती ना तुझी अंगाची, मग देऊन टाक ना तू माझे पैसे. नाहीतर ती 5 एकर शेती, नाहीतर
त्या जानकीला एका रात्रीसाठी या हरामखोराला साल्याला मस्ती करली आहे, मस्ती. त्याला नांगराला डुबायचं आणि साल्याची मस्ती डुबायची आहे. चल, विठोबा. साला पहिला वाली मस्त लावला आणि निर्वायची चुप्पाला याला नांगराला आणि चापकाने फोडून काढा याची पाठ तेव्हा खरं चुंबक चालवला बोललास ना हे अगदी खरं आहे. अरे मी लांडगा आहे. तूच सांग लांडग्याला कधी शेळीची दया येते का? हा बायला माझा अगं जानकी गोल्याची शेळी मी त्याला घालणं. सोडतो. पण माझ्या दोन अटी आहे. कोणती अट आहे? सांग ना, कोणती अट आहे तुझी? बोल. अट नंबर 1 तुला तुझ्या नवऱ्याच्या पाठीवर चपकाने वर करावं लागतील आणि ही जर अट तुला मान्य नसेल तर तुला माझ्याशी एक रात्र घालवावी लागेल. हे कधी शक्य नाही. कधी शक्य नाही. कधी शक्य बोल मंजूर आहे की नाही? नाही. कधी शक्य नाही. लैला आपली मजनू केली आहे त्याची तरस राहिली विठोबा. माझ्या पाठून सावकाने फटके माफ वाचण्याला बळी पडू नकोस. माझी समज आहे जानकी तुला. सांग जानकी काय करणार आहेस तू? नवऱ्याला फटके देणार की एक रात्र माझ्यासोबत घालवणार? सांग. परमेश्वरा, हे भाग्य विधात्या आणि कसला प्रसंग ओढवला माझ्यावरती तू. परमेश्वरा,
अरे एकीकडे मला माझ्या उपवासाचं रक्षण करायचंय तर दुसरीकडे माझ्या अब्रूचे धिंडोडे निघण्यापासून मला वाचवायचे. परमेश्वरा काय करू सांगणार आहे, काय करू मी? माझ्या पाठीवर घट्टे मार, स्वतःच्या मनाला कठोर करून मार जानकी. पण या नारा धमाच्या वाजण्याला बळी पडू नको. हे मान्य हे कसला विचार करते, हे काय करायचं आहे हे लवकर परमेश्वरा माफ कर रे मला. राम मला माफ करा. मी मजबूर आहे, मला माफ करा, मी मजबूर आहे. माफ जानकी, माफ जानकी. पोलीस 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 गाडी पोलीस गाडी ना नाटक आहे का मला माफ करा. यांना सांगून यायला पाहिजे ना काम. परमेश्वरा अरे 7 जन्म हात मिळावा म्हणून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ते अग्निभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि आज त्याच हाताने मी तुमची सेवा करायला पाहिजे होती तर त्याच हात मी तुमच्यावरती उगारले. किती पापी आहे अभागी आहे, किती पापी आहे मी. राम मला क्षमा करा, मी मला क्षमा करा. कारे माझ्या जीवनाचा स्थिर भागला, कारे माझ्या जीवनाचा स्थिर भागला. कारे माझ्या जीवनाचा ह्या परमेश्वराला ह्या नियतीला हेच मान्य असेल. तेच झालं जानकी. मला तुझा अभिमान वाटतो. आज तू 2 कर्तव्य पार पाडली. एकीकडे तू आपला पती कर्तव्य पार पाडली तर दुसरीकडे स्वतःच्या अब्रूचं रक्षण केली. जानकी
आज येणारा धमाल तुमच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं तर आम्ही कुणाच्या आशेवर जगलो असतो. पण बरं झालं की त्या सुमित्रा काकूने मला वेळेवर येऊन सांगितलं आणि मी इकडे त्याचीच दाव घेतली. नाहीतर आज काय आलं कुणाच जोपर्यंत तुझ्यासारखे जीवन संगीने माझ्या सोबत आहे तोपर्यंत माझ्या कुणीच काहीच करू शकत नाही. चल जरी जानकी आकाश आणि नंदिनी आपली वाट बघत असेल. बटन दाबलं का बरोबर करतेस आणि मी बटन दाबलो तर मला आउट ऑफ कव्हरेज सांगते. अबे मी जेव्हा फोन लावतो आणि मिस कॉल मारतो तर इनकमिंग बंद आहे म्हणून सांगते. अबे ते जाते तेव्हा बरोबर आहे आणि माझा खोटा आहे. जास्त केलास ना अबे जान खाई मारी आणि जिवंत पण ठेवी. अबे कारण माझे नाव झिंगरू गावरे आहे. झिंगरू गावरे काय रे झिंगरू कसा भावाच्या जाऊन करून राहिला आणि आता काय म्हणाला जान खाई मारी आणि जिवंत ठेवी. तशी तुझ्या बापाचीच खेती वगैरे माया बापाची नव्हे तुझ्याच बापाची होय. म्हणजे तू जानठाई मारतेस आणि जिवंतही करतेस असा काय तुझ्या जेवण. अबे मंगल्या तसा नाही निघाला असेल माझ्या तोंडातून असा कोटी होते का म्हणतो. होते का पण झिंगऱ्या असा काम बावरलाच रे. अबे तुला का सांगू कोणाला सांगू नको. तू माझ्या लहानपणीचा संगी होस म्हणून सांगतो. नाही सांगत बे. अबे तुले कोणाला म्हणतेस बे सच्ची तुला माहित आहे का मी कोण आहे म्हणून. जास्त भावू नकोस मायावर. म्हणाला का तू माझ्या लहानपणीच्या संगीत म्हणून निघून गेला तोंडातून. अच्छा झिंगऱ्या आता तू पोलीस झाला आणि मी राहिलो लोकांच्या भाद्रात. त्याच काय आहे संगी हा माझा मोबाईल लई नालायक आहे. ते शांताबाई मला जेव्हा मिस कॉल मारते तेव्हा बरोबर हा शांताबाई 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 असा म्हणते. आणि मी जेव्हा फोन लावतो मोबाईल लावतो तेव्हा मला आउट ऑफ कव्हरेज सांगते. आता मी काय करू याचा. हा सांगते संगीत ते शांताबाई तुला मिस कॉल मारते. मलाच मिस कॉल मारते. अबे ते मला पण मिस कॉल मारते ना आणि मी तिला फोन लावतो तर माझा मोबाईल मला व्यस्त सांगते. आणि राहिला प्रश्न तुझ्या मोबाईलचा तर त्याला फोडून टाक. कारण तुझ्या मोबाईलला खोटं बोलते.
बया बनवतेस का बे? अबे माझा मोबाईल खोटा आणि तुझा मोबाईल खरा. अबे तुझ्याजवळ आहे तरी का कसा मोबाईल? त्याचे काय आहे सरजी? मिस कॉल मारते म्हणजे मला जाता येता पाहिजे त्या डोळा पाहून इशारा मारते. आता तू सांग, हा मिस कॉल नाही तर काय सांग ना आता. अबे का सांगतेस तू? अबे मंग्या तू कोणाला चुतिया बनवतेस? अबे मी हवाचा झिंगरू बावरे होय, झिंगरू बावरे. अबे लेका तुझी सुरत तरी आहे का? मग नेहमीच काल मारते अरे गावची लेकाच्या. अबे ते खरोखर मलेच निस्काल मारते. ज्याला सांगावं बरं तो म्हणतो माझच करा. जाऊ द्या आपले दात ना आपले गोट. माझ्या बापाचा काय जाते. अबे मंगऱ्या गाऊन रे असा म्हशीसारखा पुटपुट पुटपुट करते. तुझा का जरला का रे? का जरला माझा? अबे दिल बे क्या करूं झिंगरू संगी, तकदीर नहीं खुलती. ताजमहल बनाना चाहता हूँ मगर मुमताज नहीं मिलती. अबे लेकाच्या काळ भेंड्या. अबे साला तुझ्या दोन पायावर उभा राहायचा येत नाही. लोकांचे केस काढता काढता अगदी जिंदगी वाया गेली. आणि स्वप्न पाहते ताजमहल मुमताज. सबसे जपल्यावर मी जोडते संगीत. चल आपण शांताबाईच्या बुकीवर जाऊ आणि खरं काय ते तिलाच विचारू. अरे बाईला आपण पाहुणेच घेऊया. तुला बाईचं आपण पाहुणेच घेऊ. तू समोर मी होतो मागा. शांताबाई 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 इकडे येत आहे. शांताबाई शांताबाई पावाची आहे पावाची आहे पावाची आहे काय पावाची आहे का सांग का पावाची आहे तुला तुला फोन आला तर मला फोन आला म्हणून मी जरा तुला फोटो सांग अरे का पावाची आहे बोल ना का दाखव तुले चल दाखव बरं लवकर तुझी. तुला बघायची आहे एक काम कर तुला दाखवते पण पायाची चप्पल काढायची कोणाला लागलं चप्पल? तुला पायाची चप्पल काढ हे गे बाई आत्ताच नवीन घेतली. हे का चप्पल नाही. महागाची चप्पल आणली होती. काय किंमत आहे याची किंमतच नाही आहे तिची काही. किंमत काय
आजच घेतली नवी. मंडई मधनं घेतलंय हो का हा काय बघायचंय काय म्हणलास बाई हा जी पोटी आहे ते बघायचे. काय झालं बाई तुझी खोटी आहे म्हणजे माझ्या आहे म्हणणार तोच होता ना का बाई तुझी खोटी आहे म्हणून एवढी कसली वाटली का शांताबाई तुम्हाला खोटी खोटं दाखवायची हा आता का बाई बोलला तर तो हो सांगा बोलला तुझी खोटी आहे ते दाखव म्हणलं. अहो बाई माझा आहे म्हणणार तोच होता तुझी खोटी आहे दाखव म्हणून. आता खूप ऐकलं आता पुन्हा माझी सटकली काय पाहिजे सांग माझा चांगलाच आहे म्हणतो याची पुरी कुठे शिकली तुझी मान अहो तर बाई शांता थांब. काय थांबू आवाज आला काय होतं हे शांत आहे. काय म्हणजे आता आलं माझ्या ध्यानात. काय तू समजतेस तसं काही नाही. मग कसं आम्ही तुझ्या पोटी बद्दल बोलत होतो. अच्छा पोटी म्हणजे घर घर समजलं. समजलं साला माझी काय इज्जत आहे की नाही. आहे तुमची इज्जत आहे साले चांगले चांगले माणसं मी बस म्हणलो तर बसते म्हणलं तर उठते. एवढी इज्जत आहे तुमच्या गावात मग नाही? आणि ह्या भर रस्त्यात मला चपल धुवून काढले. आमचा गैरसमज झाला झालं विसरून जाता अरे जाऊ दे ना यार आपली शो आपली शो आपली म्हणजे तुझ्या बापाचा मला वाटलं आपली छो आप समजल कधी समजल आधी सांगायला पाहिजे होतं ना तुम्हाला की कोटी म्हणजे हे असं आता तू संधी देशील तेव्हा ना आता ते कसं माझा गैरसमज झाला पाहिजे म्हणून काही करशील का. सॉरी मंगरू तुला अगं आम्ही तुझ्याकडे येत होतो कशाला तुझी कोटी आता पावाले. अच्छा माझी कोटी बघायचंय तुम्हाला बरं झालं तू इकडे झालीस अच्छा आणि आम्हाला देवच पावला. कोणतं झिंगऱ्या झिंगऱ्या ही संधी आहे. बाईने आपल्या मनातलं सगळं सांगूनच नाही तर मी सांगतो. ते शांताबाई माझ्या मालवय बे हो पण सांगून टाक म्हणतो नाहीतर ते नाही जाय अन तो पाहिजे म्हणून सांगून टाक म्हणतो लवकर. चालली तुमची हा खोकला लागलाय काय झालं त्याचे काय आहे त्यांचे. सांगा ना बोलू काय झालं आपण तिघही एकाच वर्गात शिकत होतो. तर माहिती आहे मला पण हा जरा आपण जेव्हा पाचवीला होतो तेव्हा हा आठवत होता ना तेव्हापासून हा जिंकल्या तुझ्यावर लाईन मारत होता. माझ्यावर लाईन मारत होता आणि तो एवढी आवडते मी तुम्हाला थांब सांगतो कधी सांगाल
मी लाईन मारत होतो पण तू याले मिस कॉल देत होती. नाही माणूस मारते त्याला ना म्हणून त्याला मी लाईन बरं मला एक सांगा मी कधी मारलाय तुम्हाला मिस कॉल शांता हा आपण एकाच वर्गात शिकत होता. एकाच वर्गात होतो का एकाच वर्गात होतो हो तू तेव्हा ज्या डेस्कवर बसत होतीस तर मी ज्या डेस्कवर बसत होतो जवळ जवळ. जवळ मग तेव्हा कोणाचं लक्ष नसल्यावर अशी कचकन डोळा मारत होती. डोळा मारत होती हो. कशी आठवला ते दिवस शाळेचे. शांते त्यावेळेस मला खूप आवडत होती. हो पण आता ती अजून चांगली आवडते. हो आता का म्हणून आवडते तू चांगली आवडते शांताबाई. अच्छा आलं 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 माझ्या लक्षात बरोबर आहे तू त्यावेळेस मला माझ्या मागे मागे फिरत होता माहिती आहे तर मग काय काय करून का गेल्याशी लग्न करशील तर सुखात राहशील कारण नोकरीवाला आहे तो. अरे तू म्हणतोस ते खरं आहे पण जरा विचार करून सांगशील नाही. नाही थोडा वेळ द्या मला विचार कर पण माझाच कर. दुसऱ्याचा नाही. त्याचा विचार कर पण माझी इच्छा पूर्ण कर. म्हणजे काय रे आपली इच्छा पूर्ण करू तुझी तू एक लावणी म्हण. होणार आहे बबलू? हो हो शांते आता तू एक लावणीच म्हण. ठीक आहे आता मध्ये काय छान माझ्या लाईन मारत होते एवढ्या दिवसाने भेटले ये का एका वर्गात शिकत होतो. शिकत होतो अहो हवालदार तुम्ही लय अहो हवालदार तुम्ही लय दिलदार तुमच्यासाठीच केलं अहो हवालदार तुम्ही लय दिलदार तुमच्यासाठीच केलंय शृंगार तुमच्यासाठीच केलंय शृंगार
आहे ना. अरे इतकं सुंदर तू आमच्यासाठीच केली. वा वा शांताबाई वा का नाचतेस व तू माया पगार वर खाली चला बरं झालं. आता का म्हणतो चला आता आपण निघू. नंतर तुमची कोटी आहे ते पावाले. अच्छा चला. ओके बाय